नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता आनंद हा रमाकडे येत म्हणतो की रमा, मी तुला काय विचारतोय की मला तू अर्थाची शपथ घेऊन सांग, तुझं हे काय चाललंय? तू जे जे काही करू राहिली ते सगळं खरं आहे का? अर्थाची शपथ घेऊन सांग बरं का रमा. तर रमा ही अवाक होऊन आता आनंदकडे बघत असते. आनंद म्हणतो की मी तुला काही विचारतोय रमा. तर आता रमा ही खाली बसते. तर आता खाली बसत रमा म्हणते की हे बघा आनंद दादा, मला काय वाटतंय की यांना सगळं आठवतंय. तेव्हा आता सहजच आनंद बोलून जातो की ते तर मला माहिती आहे. पण आता ते ऐकताच रमाला मोठा धक्का बसतो. तर आनंदला सुद्धा आपण चुकीचं बोलल्याची जाणवते. उठून उभा राहत रमा म्हणते की काय म्हणाला तुम्ही? आणि हे नाटक करतात हे तुम्हाला देखील माहिती आहे? तर आनंद म्हणतो की अगं रमा. तर रमा म्हणते की हे आईंना देखील माहिती. तुम्ही आई आणि हे मिळून हे नाटक करताय ना, आणि माझ्या वाढदिवसाला देखील असंच तुम्ही केलं होतं, मला माहिती. रमा म्हणते की तुम्ही सगळेजण हे असं का वागतात, खरं कारण काय आहे ते मला सांगा ना. तर आता आनंद म्हणतो की हे बघ रमा, आत्ता मी तुला खरं कारण काही सांगू शकत नाही. तर आता रमा म्हणते की मला नाही सांगू शकत. आनंद म्हणतो हो. रमा म्हणते की अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या अजून तुम्ही मला सांगू शकत नाहीत? माझ्या डोळ्यासमोर जे काही घडतंय त्याच्यामुळे माझी किती घालमेल होते हे तुम्हाला कळतंय ना. रमा म्हणते की असं काय आहे की हे सगळं तुम्ही माझ्यापासून लपवलंय, काय आहे ते? तेवढ्यात आता सीमा ही दरवाजात येऊन रमाचे ते बोलणे ऐकू लागते. रमा म्हणते की तुम्ही माझ्यापासून हे का लपवलंय ते मला तुम्ही नाही सांगू शकत, आणि हे सुद्धा नाही सांगू शकत ना. तर ठीक आहे, मग चालू ठेवा हे नाटक. जर हे रेवासोबत लग्नासाठी तिथपर्यंत जाऊ शकतात तर मी सुद्धा कुठल्याही मुलाबरोबर एंगेजमेंटपर्यंत जाऊच शकते ना, असे रमा आनंदला बोलते. हे सगळं चाललंय ते बरोबर वाटतंय ना तुम्हाला, असे म्हणत रमा जाऊ लागते. तर पुन्हा आनंद, 1 मिनिट रमा थांब, असे म्हणत रमाला थांबवतो. आनंद म्हणतो की हे बघ रमा, हे जे काही चाललंय ना ते मला काही माहिती नाहीये, पण इथून पुढे तुझा जो काही डिसिजन असेल त्या डिसिजनमध्ये मी तुझ्या बरोबर असेन. आनंद म्हणतो ट्रस्ट मी रमा. तर रमा म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये आनंद दादा, तुम्ही बघताय ना आपल्या घरात इतक्या दिवसापासून काय चाललंय ते. रमा म्हणते की या घरात मी मोलकरीण म्हणून राहते, ते फक्त यांच्यासाठी, आणि रेवाचं सुद्धा मी सगळं काही सहन करते. रमा म्हणते की तुम्ही बघताय ना रेवा कशी वागते ते, आणि माझी जी अवस्था आहे तीच अवस्था अभिदादाची आहे. यांनी एक मुलगा बघितला आणि त्यासाठी मला त्यांनी त्या मुलासोबत डेटवर पाठवलं. यांच्या बायकोला असं काय कारण आहे की त्यांच्या बायकोला त्यांना त्या मुलासोबत डेटवर पाठवावं लागलं? नंतर शशिकांत मुकदमांनी सनी नावाचा एक मुलगा आणला आणि त्याच्यासोबत सुद्धा माझं ते लग्न जमून देत होते. रमा म्हणते की सनीने मला कसा वागवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती आहे ना. मला त्याने खूप त्रास दिला आणि त्याने माझ्यावर जबरदस्ती देखील करण्याचा प्रयत्न केला. इतकी टोकाची गोष्ट घडलेली असताना देखील तरी सुद्धा हे मान्य करायला तयारच नाहीयेत की त्यांना सगळं आठवतंय म्हणून. अशी काय कारण आहे? तेव्हा आता मी हे सगळं सहन करू शकत नाही, असे रमा आनंदला बोलते. रमा म्हणते की आता हे तरी यांना कळलंय की यांना मी आठवते आणि माझं यांच्यावर प्रेम आहे. रमा म्हणते की आता पण मी हे सगळं सहन नाही करणार. यांना मला नाही सांगायचंय ना की यांना सगळं आठवत नाही म्हणून. रमा म्हणते की ठीक आहे, आता मला सुद्धा मला जे वागायचं ना ते मी वागेन. रमा म्हणते की आता यांना आणि रेवाला मी एकत्र नाही बघू शकत. आतापर्यंत मी खूप सहन केलंय, आता नाही. आणि आता यांच्या रूममध्ये रेवा आणि यांचे फोटो मी अजिबात नाही बघू शकत. तर आनंदला खूप हायसे वाटलेली असते, आणि त्यांना जर वाटत असेल ना रमाने हे फोटो बघावे, तर त्यांना मी काय काय बघावे लागेल ना ते त्याचा विचार सुद्धा यांनी केलेला नाहीये. रमा म्हणते की आता रडायचे दिवस संपले, तर आता लढायचे, आणि त्यांची कढी करून त्यांना मंद आचेवर कशी शिजवते ना ते मी बघाच आता. तेव्हा आता आनंदला देखील मोठी हायसे वाटलेली असते. तर ऐकत असलेल्या सीमाला सुद्धा ते ऐकून आता आनंद विचार करतो की रमा, तुझ्या मनात जे आहे ना तेच अक्षयच्या मनात आहे, आणि तू जे करते ना तेच अक्षय करण्याचा प्रयत्न करतोय. आनंद म्हणतो की जोडीने ही तुमच्या हक्काची लढाई आहे, आणि ही तुम्हाला दोघांनाच लढायची. आणि ते सगळे ऐकताच आता सीमा विचार करते की वा रमा, मानलं तुला, अगदी अक्षयच्या खांद्याला खांदा लावून लढते. सीमा म्हणते की उगाच मी नाही ते विचार करत होते, पण चला जे होतंय ते चांगलंच होतंय आणि चांगल्यासाठीच होतंय. आणि आता अक्षयला देखील चांगली अद्दल घडली. तेव्हा आता दोघेही जे करतात ते चांगलंच करतायत. आणि आता सीमा विचार करते की अक्षय, आता माझी सून तुला कशी चांगला धडा शिकवते ना ते तू बघच, आणि आता माझी काळजी मिटली. इकडे आता सीमा तिच्या बेडरूम मध्ये येताच रमा सुद्धा आईकडे येते. तर आता लगेचच सीमाने दागिने काढलेले असतात. तर सीमा म्हणते की हे बघ रमा,
माझ्याकडे काही दागिने आहेत, तुला बघ तुला कोणकोणते आवडतात. रमा म्हणते की मला कशाला आई. सीमा म्हणते की तुला कशाला म्हणजे अगं आता तू लग्न करणार आहेस ना, मग माझ्याकडून तुला काही गिफ्ट नको का. हे बघ हे दागिने हे किती छान आहे बघ ना रमा, तुला काय वाटतं. तर रमासुद्धा आता तिचा चेहरा पडलेला असतो. तर आता रमा बाजूला मान फिरवत बाजूला येते आणि म्हणते की आई खरंच. तर आता सीमा म्हणते काय झालं रमा बाळा. हे बघ मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा तिची सासू ही तिची आई होते. मग या अर्थाने मी तुझी आईच झाली रमा, आणि माझ्या मुलीचं लग्न आहे तेव्हा मला तुझ्यासाठी काही गिफ्ट द्यावंच लागेल ना, आणि मग मी तिला पाठिंबा द्यायलाच हवा, बरोबर की नाही. सीमा म्हणते की हे बघ रमा, तुला आता नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे, तुला आता लग्न करायचं आहे. सुरुवातीला मला हे पटत नव्हतं पण आता मला पटवून घ्यावंच लागणार आहे, कारण आता तुला लग्न करायचं आहे. तर आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो. सीमा म्हणते की मी तुझ्या पाठीशी उभा राहील खंबीरपणे रमा, तू काही काळजी करू नकोस. तर रमा म्हणते की अच्छा, मग म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटतंय ना या घरातून मी लवकर जावं. सीमा म्हणते की अगं असं काय बोलतेस, तुलाच लग्न करायचं आहे आणि तुलाच तो अस्मित आवडलाय ना. सीमा म्हणते की तुलाच त्याच्यासोबत आयुष्य घालायचं आहे आणि एवढ्या कमी वेळेत तुझी गट्टी जमली ना त्याच्यासोबत, मग मी तरी काय करणार. सीमा म्हणते की हे कानातले बघ छान दिसतील तुला, आणि हा हार बघ किती छान आहे. तर रमाचा चेहरा पडलेला असतो. आणि आता इकडे अक्षय कंपनीमध्ये येऊन आता लॅपटॉपवर CCTV फुटेज बघत असतो, आणि त्यामध्ये आता CCTV फुटेजमध्ये रेवाने सांगितलेलं असतं की मला रमाला मारायचं होतं, आरतीला मारायचं नव्हतं, पण अनफॉर्च्युनेटली आरती गेली आणि आरती कशी टेम्पोच्या मध्ये आली, रमाला कसं तिने ढकलून दिलं, हे सगळं आता त्या फुटेजमधून अक्षय समोर येत असते. आणि जेव्हा आता गच्चीवरून रेवा ही अक्षयला खाली ढकलवत असते त्यावेळेस आता रेवाने अक्षयला सांगितलेले असते की ज्या वेळेस जुन्याचा शेवट होतो ना त्याच वेळेस नव्याची सुरुवात होते. आणि आता अक्षय डोक्याला हात लावतो, काहीही करून हे CCTV फुटेज रिकवर झालंच पाहिजे, मला माहिती आहे असे अक्षय विचार करतो. आणि आता अक्षयच्या डोक्यात ते सगळे विचार येत असतात. अक्षयच्या डोक्यात त्याला ते सगळं आठवत असतं, पण त्या CCTV फुटेजमध्ये आता ते दिसायला पाहिजे असा आता अक्षय विचार करत असतो. काही जरी झालं तरी ते फुटेज रिकवर व्हायलाच पाहिजे असा अक्षय विचार करतो. आणि तेवढ्यात रेवा तिथे येते आणि अक्षयला म्हणते काय झालं अक्षय, एवढा तू अस्वस्थ का झाला आहे. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की मला चक्कर येते, आणि अक्षय पाणी पितो. तर आता रेवा म्हणते की काय झालं आहे अक्षय, तू ठीक आहेस ना. तर आता अक्षय म्हणतो की हो हो मी ठीक आहे. अक्षय म्हणतो की आय एम सॉरी रेवा, पण गेल्या महिन्यापासून मी ऑफिसमध्ये आलो ना तर मला असंच काहीतरी होतंय, चक्कर आल्यासारखं होतंय. अक्षय डोक्याला हात लावत म्हणतो की मला काय होतंय तेच काही कळत नाही, आणि मला असं वाटतंय की मला कोणीतरी असं डवचतंय. अक्षय म्हणतो की मी ऑफिसमध्ये आल्यानंतर मला असं वाटतंय की इथे काहीतरी घडलंय आणि इथेच काहीतरी झालंय. अक्षय म्हणतो की रेवा मला सांग ना नक्की इथे काय झालंय, काय घडलंय. तर आता रेवा म्हणते की अक्षय तू इथे शांत बस बरं एकदा. तेव्हा आता रेवा विचार करते की इथे येऊन अक्षयची मेमरी जर परत आली ना तर माझं काही खरं नाही, मला आता काहीतरी करावंच लागेल. रेवा आता अक्षयला म्हणते की अक्षय तू आता इथे थांबू नकोस, तू घरी चल बरं, तुला खूप अस्वस्थ वाटतंय. तर आता अक्षय म्हणतो की अगं माझी खूप कामं पेंडिंग आहेत. रेवा म्हणते की आपण ते कामं घरी करू पण चल. तर अक्षय म्हणतो ठीक आहे रेवा, मी तुझं ऐकतो आणि मी घरी येतो, पण एक काम कर, मी मगाशी बघितलं माझ्या गाडीच्या पाठीमागे 2-4 गाड्या आहेत, तेव्हा किल्ली घे आणि तू गाडी बाजूला काढ, मी माझं एक काम आहे तेवढं एक करून लगेच आलो. रेवा म्हणते की ठीक आहे अक्षय. रेवा म्हणते तू ठीक आहे अक्षय, आणि तुला जर काही लागलं तर मला फोन कर. तर हात करत अक्षय म्हणतो की शुअर रेवा, तू गाडी काढ. आणि रेवा आता अक्षयकडे बघत बाहेर जाते. रेवा जाताच अक्षय विचार करतो की रेवा मला इथे काही आठवू नाही म्हणून तू मला बाहेर काढतेस, पण मला सगळं आठवतंय, मला न आठवणे इतका मी मूर्ख नाही आहे रेवा, मला सगळं लक्षात येतं आहे आणि मला सगळं कळतंय तुझा काय खेळ चाललाय तो. इकडे आता रमाला खूप अवघड वाटत असतं. तेव्हा आता सीमा म्हणते की रमा जर तुला हे दागिने आवडले नाही तर आपण दुसरे दागिने खरेदी करू. तर आता डोक्याला हात लावत रमा म्हणते की आई तुम्ही सुद्धा ना. तर आता जवळ येत सीमा म्हणते काय झालं रमा, मला माहिती आहे अगं, मुलगी आपल्या हक्काच्या घरातून जेव्हा जाते ना तेव्हा तिच्यावरती काय वेळ येते ती. तर आता सीमा रमाला म्हणते की रमा मग पुन्हा असं नाही ना नाटक करायचंय, पण तुम्ही कसला ऐकताय ते. तर आता सीमा ही रमाकडे बघू लागते.
तर आता सीमा म्हणते की चालू द्या तुमचं एकमेकांवरती मात करायची, एकमेकांच्या कुरघोड्या करायच्या. रमा म्हणते की म्हणजे आई तुम्ही सगळं ऐकलं तर सीमा म्हणते मला सगळं माहिती आहे. अक्षयला तुला काय वाटतं मी सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न केला नसेल, त्यालासुद्धा मी समजावण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा तुझ्यासारखाच निघाला रामा. तेव्हा आता रामा म्हणते की मग मी तरी काय करू, रेवाला आणि यांना मी असे आता एकत्र नाही बघू शकत, माझी सहनशीलता संपली आता. तर आता सीमा म्हणते की तुला काय वाटतंय अक्षयला मी समजावलं नसेन. सीमा म्हणते की अक्षयला आता हवंय की तू, तर रमा म्हणते काय हवंय. पुन्हा आता सीमा ही भानावर येत म्हणते की काय नाही जाऊ दे. रमा म्हणते की आई सांगा ना काय हवंय. हे बघा आई, यांना काय वाटतंय ना ते मला माहीत नाही पण याची सुरुवात यांनी केली. रमा म्हणते की अहो मी त्यांना किती समजून सांगितलं पण ते ऐकायला तयारच नाही. तर सीमा म्हणते की काही गोष्टी डोळ्याने दिसतायत ना तशा नसतात. तर आता रमा म्हणते की पण मी किती समजून घ्यायचं, त्यालासुद्धा काही लिमिट असतं ना. रमा म्हणते की मी सुद्धा किती वेळ समजून घेऊ आई मला सांगा ना. तर सीमा म्हणते एक सांगू का रमा, हे जर तुम्ही असं चालू ठेवलं ना तर त्याचा अंत खूप वाईट होईल बरं का. रमा म्हणते की काय व्हायचं होऊ द्या आता. रमा म्हणते की आता काय व्हायचं ते होऊ द्या, मी सुद्धा तयार आहे आणि मला माहिती आहे हे नाटक करतायत पण मी नाटक करते हे यांना माहिती नाही ना. तर सीमा म्हणते मग सांगून टाक ना. तर रमा म्हणते नाही. रमा म्हणते की हे नाटक इतक्या सहजासहजी नाही थांबवणार मी आणि आई तुम्ही सुद्धा सांगू नका. सीमा म्हणते की अगं रमा पण. तर रमा म्हणते की यांनी मला सगळ्यांसमोर सांगावं की ही माझी बायको आहे. रमा म्हणते की आणि मला बघायचं ते हे नाटक किती दिवस चालू ठेवता येते. तेव्हा ते ऐकून सीमा म्हणते की तुमच्या दोघांचं खरंच खूप अवघड आहे रामा, अवघड. इकडे आता CCTV फुटेज चेक करणारा माणूस तिथे आलेला असतो. तर आता अक्षय म्हणतो की मला सगळं CCTV फुटेज आणि सगळे आता ते रिकवर करून पाहिजे. ते सगळे कॅमेरे व्यवस्थित रिकवर करून पाहिजेत. ज्या काही फाईल करप्ट झाल्या त्या तरी तेवढ्या रिकव्हरी करून द्या तुम्ही, असे अक्षय त्याला बोलतो. अक्षय म्हणतो की आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागचे कॅमेरे आणि फ्रंटचे कॅमेरे, ते ऑफिसमधले शेजारी जेवढे कॅमेरे आहेत ते सगळे चेक करा. आपले जरी कॅमेरे आणि फुटेज करप्ट झाले असेल आणि ही जी काही घटना घडली तर ती त्यांच्या कॅमेरेमध्ये कैद झाली असेल ना ती घटना. तर तो माणूस म्हणतो हो सर. आणि लगेच तो माणूस म्हणतो की हो शेजारच्या कॅमेरामध्ये नक्कीच ते फुटेज आता कॅप्चर झालं असेल. आणि तो माणूस आता लॅपटॉपमध्ये ते सगळं बघू लागतो. त्याच वेळेस आता ते फुटेज आता अक्षयसमोर आलेलं असतं. इकडे आता रेवा ही अक्षयला फोन करते आणि म्हणते की चल ना रे अक्षय किती वेळ झाला. तर आता अक्षय म्हणतो की इथे थोडा प्रॉब्लेम झाला आहे रेवा, 5च मिनिटात मी आलोय. ठीक आहे. तर रेवा म्हणते ठीक आहे लवकर ये. तेव्हा आता अक्षय फोन ठेवत ते CCTV फुटेज बघू लागतो. तर त्यामध्ये रात्रीच्या त्या अंधारात शशिकांत मुकादम कंपनीत येऊन गेट उघडून आतमध्ये गेल्याचे ते फुटेज असते. तेव्हा आता अक्षय ते फुटेज बघताच म्हणतो की म्हणजे रेवाच्या प्लॅनमध्ये शशिकांत मुकादमसुद्धा सहभागी आहे. आणि आता डोक्याला हात लावत अक्षय विचार करतो की किती निर्दयी माणूस आहे हा, स्वतःच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला यांनी. आणि आता डोक्याला हात लावत अक्षय हा डबा घेऊन कंपनीतून बाहेर जाऊ लागताच आता समोर रमा तिथे आलेली असते. मोकळे केस सोडून तयार होऊन रमाच्या हातात डबा असतो. तर अक्षय म्हणतो कुठे चालली. तर आता हसतच रमा म्हणते की डेटवर चाललोय आम्ही. तेव्हा आता अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता रेवा ही आब्याची भेट घेते आणि म्हणते की अरे अक्षयला ऑफिसमध्ये सगळं काही आठवू लागलं होतं, तसं तो त्याची अवस्था झाली होती. आब्या म्हणतो काय बोलतेस रेवा, म्हणजे अक्षयला सगळं आठवलं असेल का. तर आता रेवा विचार करते की अक्षयला जर सगळं आठवलं तर मग माझं काही खरं नाही. तर आता अक्षय समोर आता रेवा आणि शशिकांतचे भयानक सत्य आलेले असते. तर इकडे रेवाची आता खूप वाईट हाल झालेले असतात. रेवाने विचार केलेला असतो की आता माझा खेळ संपणार तर नाही ना. तर आता इकडे रमासुद्धा तिच्या प्लॅनमध्ये आता म्हणजे अक्षयला जाळवण्यासाठी मोठी तयार होऊन डेटवर निघालेली असते. तर आता अक्षय कसे रेवाचे सत्य आणि शशिकांतचे सत्य सगळ्यांसमोर आणतो आणि पुन्हा कसा रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.